स्वागत आहे आपल्या आवडत्या न्यूज चॅनलमध्ये. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. सिद्धनाथ लाईफलाईन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मायनी येथे श्री संत सद्गुरू यशवंत बाबा यांच्या यात्रेनिमित्त महाशिबिराचे आयोजन. श्री संत सद्गुरू यशवंत बाबा यांच्या यात्रेनिमित्त सिद्धनाथ लाईफलाईन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने सर्व भाविकांचे स्वागत करण्यात आले आहे. या खास प्रसंगी दिनांक 24 ते 29 मार्च 2025 दरम्यान महाशिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरात विविध वैद्यकीय सेवांचा लाभ नागरिकांना मोफत मिळणार आहे. तसेच मायनी भागातील नागरिकांना वेगवेगळ्या योजनेचे लाभ देऊन रुग्णांना मोफत तपासणी, उपचार आणि औषधे दिली जातील. सिद्धनाथ लाईफलाईन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने आपल्या सर्व सेवा मोफत दिल्या आहेत, ज्यामुळे रुग्णांना उपचाराची कोणतीही आर्थिक अडचण येणार नाही. रुग्णांना उपचार, औषधांचा खर्च, बेड चार्जेस आणि जेवण, नाश्ता देखील मोफत दिला जातो. मायनी आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना मोठ्या उपचारांसाठी शहरामध्ये जाऊन वेळ वाया घालवण्याची गरज नाही. सिद्धनाथ लाईफलाईन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मायनीमध्ये बऱ्याच रोगांसाठी अत्याधुनिक उपचार आणि तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत. या हॉस्पिटलमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना उच्च दर्जाचा उपचाराचा फायदा मिळवणे सोपे झाले आहे. सिद्धनाथ लाईफलाईन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मायनीने आपल्या सेवेत उच्च दर्जाचे वैद्यकीय तंत्रज्ञान, प्रशिक्षित डॉक्टर, नर्सेस आणि तज्ज्ञ कर्मचाऱ्यांचा समावेश केला आहे. या हॉस्पिटलमध्ये विविध प्रकारच्या चिकित्सा सेवा पुरवण्यात येतात, ज्या लोकांना गरजेनुसार सुलभ व परवडणारे असतात. मायनी व आसपासच्या गावातील लोकांसाठी फायदेशीर ठरेल. सिद्धनाथ लाईफलाईन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मायनी आपल्या लोकांसाठी कायम तत्पर आहे आणि या शिबिराच्या माध्यमातून अधिक लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची त्यांची बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. धन्यवाद. तुमचं नाव काय? माझं नाव सरदार जगदाळे. तुम्ही कुठल्या इलाजासाठी इथं आलाय? इलाजासाठी आली. आपल्याकडे ऑपरेशन झाले, आता 2 झाले आणि आता तिसऱ्यांदा ठेवले. पहिल्या पेक्षा मला आता म्हणजे त्रास कमी झाला आणि सगळ्यांना वगैरे डॉक्टर आपली ट्रीटमेंट करतात तिथं आणि हॉस्पिटल जास्त क्लीन आहे, हे महत्वाचं आहे. आणि आम्हाला सांगतात की त्या योजनेतून माझं हे ऑपरेशन झालेलं आहे. योजनेतली जी तुम्हाला संकल्पना सुचवली, दवाखान्यात आल्यानंतर सुचवली का अगोदर तुमच्या लक्षात? अगोदर इथं आल्यावरच आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं की तुमचं योजना आहे आणि या योजनेतून तुमचं ऑपरेशन मोफत होऊ शकतं. ह्या योजनेतली जी सगळी संपूर्ण माहिती होती, दवाखान्यातल्या सगळ्या टीमने व्यवस्थित तुम्हाला समजावून सांगितले आहे? काय आजारांना त्रस्त आहेत? पेशंट गॅस्ट्रिक ब्रिदिंग म्हणून आलेला आपल्या इथे आला, तेव्हा आपण त्यांना लगेच व्हेंटीवरती घेतला. लगेच त्यांना ट्रीटमेंट सुरू केली. 1 दिवसच पेशंट व्हेंटीवरती होता. लगेच दुसऱ्या दिवशी आपण त्यांना चांगली ट्रीटमेंट दिली, त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी लगेच पेशंट कॉन्शियस झाला. त्यामुळे आपण त्यांना व्हेंटीवरून काढलं. दुसऱ्या दिवशी लगेच पेशंट बरा झाले. पेशंटचे हे आहेत का? हां, हे पेशंटचे रिलेटिव्ह आहेत. तुम्हाला काय अनुभव आला दवाखान्यात? दवाखान्याचा अनुभव म्हणजे डॉक्टरलाही चांगला आहे तिथलं. डॉक्टर एवढं चांगलं आहे म्हणजे देव माणूस आहे. तर इथं आणल्यानंतर 2 अच्छा, तुम्हाला काय झालं? मला किडनी स्टोन झालेला, त्याचं ऑपरेशन झालेलं. ते योजनेतनं केलं का? हो, योजनेतून केलं. कुठल्या योजनेतनं केलं ते योजना माहिती आहे का तुम्हाला? महात्मा फुले योजनेअंतर्गत केलं. साधारण किती रुपये मिळाले वगैरे हे काय माहिती आहे का तुम्हाला? 7 महिने. ते हॉस्पिटलची कसं वाटलं तुम्हाला? हॉस्पिटलची फॅसिलिटी खूप छान आहे. तिथे स्टाफ पण छान आहे. सगळ्यांची व्यवस्थित काळजी घेतो. औषध उपचाराचं तुम्हाला व्यवस्थित? हो, व्यवस्थित देतो. बाकीचे नर्स वगैरे तुम्हाला व्यवस्थित काळजी घेतात का? ते व्यवस्थित येणे फुल काळजी घेत असतात सगळं. ज्यावेळेस तुम्ही त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला, योजनेची स्कीम वगैरे तुम्हाला लागू झाली, हॉस्पिटलला तुम्हाला काय पैसे द्यावे लागले का? पैसे अजिबात घेतले नाहीत. सुरुवातीपासून तुमच्याकडून 1 रुपया अजून हॉस्पिटलचं घेतलं? औषध पाण्याचं पण? औषध पाण्याचं पण फ्रीमध्ये सगळं.
सरासरी विषय आणायला ते पेशंट विचारतील ते सांगा फक्त उत्तर द्यायला. आता जसं त्यांनी सांगितलं ना तुम्हाला कोणता आजार आहे म्हणजे? आणि हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आले? चांगलं वाटलं म्हणजे माणसं चांगली ती करतो म्हणल्यावर डॉक्टर वैयक्तिक येऊन लक्ष देत होते? हो येत बाकीच्या स्टाफच्या बाबतीत तुमचं काय विचार आहे? काय नाही चांगले आहे सगळ्या चांगले आहेत. औषध उपचार देते ते वेळेवर सगळं पाळण्यापासून देते. आणि जे तुमचा आता उपचार चालू आहे तो योजनेतनं चालू आहे? हो कोणती योजना चालू आहे तुमची? महात्मा फुलेचीच चालू आहे का? तुम्हाला पैसे वगैरे द्यावं लागेल? आणि नाही दिले पैसे सगळे फ्रीमध्येच चालू आहे तुमचं? सगळं असं. सोमनाथ जी कैसे हैं? ठीक है। क्या त्रास हुआ था उनको? पहिले मला पॅरलेसचा स्ट्रोक बसला जादा झालेला. मला तुम्ही 2.5 ते 3 दिवसात क्लिअर केलं आहे. काय अडचण नाही, आता क्लिअर आहे, सगळं व्यवस्थित आहे, चालतोय, बोलतोय, खातोय. काय तुम्ही ते मला 2-3 दिवसात ते एकदम क्लिअर केल्याबद्दल तुमचं मी आभार मानतो. सोमनाथ माली आमचे पेशंट आहे. 3 दिवस पूर्व ते आलेले होते विथ ॲक्यूट स्ट्रोक, नॉन हॅमरेजिक स्ट्रोकसाठी. आणि विदिन 4 hours वी डन थ्रोम्बोलायझेशन एंड आफ्टर दैट पेशेंट इज फुल्ली रिकवर्ड. एंड तब हिलता था सब, है ना, अभी एकदम बंद हो गया सब. सो लाइफलाइन मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल में एज अर्ली एज पॉसिबल ट्रीटमेंट देके थ्रोम्बोलाइसिस करके एंड CT स्कैन की फैसिलिटी के साथ ये सब पॉसिबल होता है ना. अभी कोई त्रास नहीं, कोई दवाई सब चालू है? सर चालू आहे सर. चलो थोडा ठीक. सर हाँ आता चाहिए ना? यस यस. आइए सर जी, आइए आइए आइए, तो दरवाज़ा बंद करके आ जाइए. ठीक है. सिद्धनाथ लाइफलाइन मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल में कार्डियक इमरजेंसी के लिए 24/7 मैं अवेलेबल हूँ. और हमारी टीम सब तरह की कार्डियक इमरजेंसी जैसे हार्ट अटैक, एरिथमिया, हार्ट ब्लॉक जैसी बहुत सारी इमरजेंसी के लिए रेडी है. साथ में ट्रॉमा सेंटर में हम लोग हेड इंजरी, मल्टीपल फ्रैक्चर्स, मल्टीपल CLW जैसी सारी ट्रॉमा की एक्टिविटी को हम हैंडल करते हैं. प्लस हमारे पास इन हाउस CT स्कैन मशीन है और डिजिटल एक्सरे मशीन है. तो एज अर्ली एज पॉसिबल पेशेंट की ट्रीटमेंट एंड इन्वेस्टिगेशन हो जाता है. उसके साथ साथ हमारे पास लेटेस्ट ICU है जिसमें हमारे पास वेंटिलेटर की फैसिलिटी है विथ आइसोलेशन रूम के साथ है. उसके साथ साथ 24/7 लेबोरेटरी एक्टिव है जिससे पेशेंट को और पेशेंट के रिलेटिव को कहीं भी बाहर जाने की ज़रूरत नहीं है. ठीक है भाई. अजून बस स्टार्ट. नमस्कार, मी डॉक्टर सुशांत देशमुख, डायरेक्टर लाईफलाईन, सिद्धनाथ लाईफलाईन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मायणी. आणि नमस्कार, माझं नाव डॉक्टर निलेश देशमुख. मी पण या सिद्धनाथ मल्टी स्पेशालिटी ICUमध्ये संचालक म्हणून काम पाहतो. तर आता प्रथमतः मायणीच्या श्री संत सद्गुरू यशवंत बाबा यांच्या यात्रेनिमित्त आलेल्या सर्व भाविक भक्तांचं आमच्या सिद्धनाथ लाईफलाईन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे हार्दिक स्वागत. आणि याच यात्रेनिमित्त आम्ही दिनांक 24 ते दिनांक 29 मार्च 2025 अखेर महाशिबिर आयोजित केलेलं आहे. ज्या शिबिरात आपल्याला पूर्णपणे तपासणी मोफत आहे. त्याचबरोबर त्या तपासणीबरोबर साखर, ज्याला आपण बेरसेल म्हणतो, त्याची तपासणी मोफत आहे.
एक्सरे, लॅब, ज्या रक्ताच्या ज्या तपासण्या असतील त्या सर्व तपासण्या 50% सवलतीच्या दरात आहेत. आणि याचबरोबर ज्या रुग्णांना सिटी स्कॅनची आवश्यकता भासते अशा रुग्णांना सुद्धा आपण सिटी स्कॅन सुद्धा सवलतीच्या दरात इथं उपलब्ध केले. आता या हॉस्पिटलबद्दल मी माहिती देऊ इच्छितो की आमचं हे सिद्धनाथ लाईफलाईन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे मायणीतलं प्रथम असं अद्ययावत हॉस्पिटल आहे की जे 30 बेडचं हॉस्पिटल आहे, ज्यामध्ये 12 बेडचं आपले सुसज्ज असं ICU, त्याचबरोबर ऑपरेशन थिएटर, जे ऑपरेशन थिएटर हे पूर्णपणे सुसज्ज असं आहे. त्याबरोबर ज्या आपल्या ICU आणि ज्या पहिलं जे आमच्या मायणी परिसरात काय व्हायचं की सुविधा, आपत्कालीन सुविधा, त्या आपत्कालीन सुविधेसाठी आम्हाला शेजारच्या गावावर जसं विटा असेल, वडूज असेल, कराड आहे, अशा ठिकाणी आम्हाला डिपेंड राहावं लागायचं. मग इथल्या स्थानिक संपूर्ण सगळ्याच डॉक्टरांची अवस्था म्हणजे फक्त पेशंटचीच नाही तर डॉक्टरांची पण अवस्था अशी व्हायची की आपल्या रुग्णांना जवळचे तातडीचे उपचार हे आपल्या ठिकाणी मिळावे, हा प्रामाणिक हेतू आम्ही मनात धरून सर्व उपचार एकाच ठिकाणी होणारं आमचं एकमेव हॉस्पिटल आहे. म्हणजे जसं सर्व उपचार काय म्हणतो की लॅब, सिटी स्कॅन, डिजिटल एक्सरे, ऑपरेशन्स, आणि याचबरोबर हे सगळे उपचार आहेत. पण हे उपचार खिशाला परवडणारे पाहिजेत आणि त्या खिशाला परवडणारे उपचार कधी शक्य होतील तर काहीतरी योजना असतील. तर आपल्या संपूर्ण भागामध्ये एकमेव असं हॉस्पिटल आहे जिथं आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि याचबरोबर आयुष्यमान भारत योजना, हे सर्व योजना एका ठिकाणी मिळतात. तर जवळपास लहान मोठे सगळे आजार आपण जर घेतले तर जवळपास 1300 आजारांच्या वर आपण या ठिकाणी मोफत उपचार करतो. तर मोफत उपचार म्हणजे काय होतंय तर पूर्ण तुम्ही ज्यावेळेस रुग्ण आत येतोय तर आल्यापासून केस पेपरचा सुद्धा 1 रुपया लागत नाही, ॲडमिटचा खर्च नाही. ॲडमिटचा खर्च नसून ऑपरेशन जे लागत आहेत, आता बऱ्याच वेळा काही रुग्ण हे ॲक्सिडेंट झालेला असतो किंवा पडलेले असतात, मग त्या ऑर्थोची जी ऑपरेशन्स आहेत ही ऑलमोस्ट हाडांचे ऑपरेशन जे आहे हे आपल्या इथं मोफत होत आहे. आणि मोफत ऑपरेशन सोबत संपूर्ण औषधाचा खर्च सुद्धा या ठिकाणी घेतला जात नाही आणि औषधाचा खर्च अगदी डिस्चार्जच्या औषधासह यामध्ये मोफत होतं. याचबरोबर रुग्णाला इथं थांबलाय पण त्याच्या जेवणाचा सुद्धा खर्च हा आपल्या या हॉस्पिटलच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहे. सोबत जे काही पेशंट इमर्जन्सी येत आहेत त्या इमर्जन्सी पेशंटना 24 तास फक्त तुम्ही एक फोन करायचा आहे, 24 तास कार्डियक ॲम्ब्युलन्सची सुविधा आपण देतोय. आणि नुसती ॲम्ब्युलन्सची सुविधा न देता 24 तास पूर्ण वेळ आमच्याकडे फिजिशियन जे आहेत डॉक्टर व्यास ते पूर्णतः 24 तास या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि जे आपत्कालीन परिस्थितीत जे रुग्ण अत्यावस्थ अवस्थेत येत आहेत अशा रुग्णांना तातडीची वैद्यकीय उपचार व्यवस्था हे आमच्याकडं मिळते. आता आपण ऑलमोस्ट असं धरू की हाडांचे जवळपास सगळे उपचार आपल्याकडे होत आहेत. याचबरोबर युरोचे ऑपरेशन्स आपण ज्याला म्हणतो म्हणजे लघवीच्या संबंधात जे आजार येत आहेत जसे मूतखडा असेल, उतार वयात प्रोस्टेट नावाची ग्रंथी वाढते, ते प्रोस्टेटचे ऑपरेशन सहित हे योजनेमध्ये या ठिकाणी बसतात. गायनॅकची ज्या प्रॅक्टिस हे आहेत समस्या रुग्णांच्या तर त्यासुद्धा समस्यांचं निवारण आपल्या इथं तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटीमार्फत गायनॅकचं सुद्धा आपल्या या ठिकाणी आता उपचार शक्य आहे. हाडाच्या बाबतीत आहेत, युरोलॉजिस्ट आहेत. कार्डियकच्या बाबतीत अजून एक मला विशेष नमूद करावं वाटतं, कराडहून डॉक्टर पाटील जे आपल्याकडं महिन्यातून 2 वेळा स्वतः त्यांची तज्ज्ञ हृदयरोग तज्ज्ञ म्हणून व्हिजिट आपल्याकडे असते. म्हणजे ज्या लोकांना आपत्कालीन स्थितीत परत योग्य उपचार मायणीसारख्या ठिकाणी मिळेल यासाठी आमचा हा सगळा प्रयत्न राहतोय. तर मी परत एकदा असं म्हणेन की सर्व मायणी परिसरातील पंचक्रोशीतील नागरिकांना की हे जे आपलं सिद्धनाथ लाईफलाईन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल झाले याचा तुम्ही ज्यावेळी तुम्हाला गरज लागेल, दैवकृपेनं कोणाला लागू नये, पण ज्यावेळी तुम्हाला गरज लागेल त्यावेळी तुम्ही फक्त आम्हाला एक फोन नंबर कॅच करा किंवा आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आमची ॲम्ब्युलन्स तुमच्यापर्यंत येईल. योजनेत ऑलमोस्ट सगळे आजार बसत आहेत आणि हे सगळे आजार पूर्णतः मोफत आहेत. आणि याचबरोबर दिनांक 24 ते 29 मार्च अखेर आमच्या मायणीचे संत
ब्रह्मभूत सद्गुरू यशवंत बाबा महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही जो कॅम्प आयोजित केला आहे ती त्या कॅम्पचा ज्यामध्ये तपासणी पूर्णतः मोफत आहे, रक्ताची तपासणी मोफत आहे, एक्सरे, सिटी स्कॅन हे काही सवलतीच्या दरात आहेत. तर याचा ज्या रुग्णांना लाभ घ्यायचा आहे अशा रुग्णांनी जरूर आम्हाला सेवेची संधी द्यावी एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.